हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आजचा दिवस पण स्पेशल आहे तसा. म्हणजे आमचा प्लॅन आहे की आम्ही आता अलिबागला निघतोय. म्हणजे मी वैष्णवीचे मॉम डॅड आणि माझी मम्मी आणि माझा भाऊ. तर आता आम्ही निघतोच आहे. थोडीशी एक भीती झाली गाईज की माझ्या फोनचा आहे ना माईक चालत नाहीये. म्हणजे तो पोर्ट आपण लावतो ना इकडे, तिकडून लावतो आपण पोर्ट. तर आणि मी रेकॉर्ड करतोय माईक तर चालत नाही. मी 1-2 वेळा करून बघितलं आणि पूर्ण मला टेक परत रिटेक घ्यायला लागतोय. आणि वैष्णवीच्या मोबाईल मध्ये मी चेक केला ना तर वैष्णवीच्या मोबाईल मध्ये प्रॉपर चालतोय. तर काय सिनेरिओ आहे माहित नाही, बघू आता. तू कुठे बोललाय? मी तुला सांगितलं आणि मी ह्याला सांगते गाईस की माझ्या ह्याच्यामध्ये शूट करता हा ऐकत नाहीये. अरे कन्व्हिनियंट नाही ना आता, पण म्हणजे मूड खूप ऑफ झाला बिकॉज आता आम्ही जस्ट हा निघत होतो. येस यार, काय झालंय? वाय तर तोच सीन आहे. आता बघतो जरा फिगर आउट करायला पण लागेल ते काय सीन आहे. बघू आता. रिबूट मला पण सध्या निघायला लेट होतोय. निघताच चेक करत होतो ना. आता नॉर्मल फोनचा माईक आहे त्याच्यावरूनच येत आहे. पण ते शॉर्ट काय असतो, बाहेर कुठे जातो ना बाहेर वगैरे तर हवेचा वगैरे आवाज येतो. एक मोबाईल मध्ये आपला म्हणजे व्हॉइस आहे ना, व्हॉइस कॅप्चर होत नाही बरोबर. हवेचा जास्त आवाज येतो, पोचतच नाही. म्हणजे तिकडे कशी बंद आहे ना, खिडक्या वगैरे बंद आहे, आवाज नाही. तर माझा आवाज प्रॉपर तुम्हाला येत असणार. मग तोच इश्यू आहे. बघू आता, फिगर आउट करू आता. आम्ही निघू. बघू काहीतरी निघू. सध्या आम्हाला आता लेट हा होतो. माहिती आहे, आमचा आउटफिट आहे, बघून घ्या. लेट्स सी. आता निघतो गाईस मी. निघतो. सो गाईस फायनली आता आम्ही बसलो आहे कारमध्ये आणि आम्ही इकडे पोहोचलेलो आहे. बघ आमची बोट आहे इकडे. तसं तुम्हाला दाखवतो मी तिकडे पोहोचल्यावरती. तिकडे चेकिंग वगैरे करताना पण थांबवलं होतं. आज जरा हे लाईक शनिवार वगैरे आहे ना, तर चेकिंग वगैरे खूप जास्त करतात गाडीची. तर आता आम्ही फायनली बसलो आहे आणि पोहोचू आता बोटमध्ये. आज गर्दी पण आहे, असं वाटलं नव्हतं एवढी गर्दी असणार. बट आज रमजान पण आहे बाय द वे. ईद आहे. रमजान म्हणजे हा ईद आहे, सॉरी. लेट्स गो. बघा सिनेरी बघा गाईस. बरे आहे. गाईस फायनली आता आम्ही उतरलो आहे गाडीमधनं. ती गाडी आहे आमची. काय बोलते वैष्णवी? आणि आज एवढी गर्दी नाही आहे कारण की सगळं पूर्ण भरलेलं असतं गाईस. बघा हे सगळं भरलेलं असतं. सॅटर्डे इव्हनिंगला निघतोय ना आम्ही. सकाळी असणार, सकाळ दुपारी सोल्ड आउट आहेत पूर्ण तिकीट्स. अच्छा, इव्हनिंगला निघतो म्हणून मे बी आपल्याला. चलो ठीक आहे. तुम्ही कधी गेला नसाल या बोटीवरनं तर तुम्हाला दाखवून ठेवतो मी कशी आहे बोटी, काय सीन आहे. पहिला आम्ही सेटल डाऊन होतो. सो गाईस फायनली आता आम्ही बसलो आहे बोटीमध्ये. बसलो आहे म्हणजे पोचलो आतमध्ये. चेक इन केलंय. येस. आता अजून 10 मिनिटं आहेत. बघा वारा किती सुटलाय. येस, वारा खूप आहे. वारा सुटलाय. आणि काय डिटेल्स वगैरे सांग जरा वैष्णवी. इंस्टाग्राम वरती त्यांचा पेज आहे M2M फेरीज करून. अच्छा. तर तिकडे त्यांच्या बायोमध्ये लिंक असते बुकिंग करायची. अच्छा. तिकडे जाऊन आपली डिटेल्स फिल करायची. आपल्याला हवी ती डेट आणि आपल्याला हवा तो टाइम सिलेक्ट करायचा आणि बुक करून टाकायचं. अच्छा. व्हेरी सिम्पल. आणि प्राइस वगैरे काय आहे? प्राइस डिपेंड्स. प्राइस चेंज होतात. अच्छा, म्हणजे प्राइस फ्लक्च्युएटिंग होतात. प्राइस पीक टाइमला आता सपोज आम्ही मॉर्निंगची काढली असती तर प्राइस जास्त असते. इव्हनिंगची म्हणजे जो ऑड टाइम आहे, ज्या टायमाला लोक जात नाहीत किंवा वीक डेजमध्ये कमी असते प्राइस कम्पेअर्ड टू वीकेंड. सॅटर्डे संडे प्राइस थोडी हाय असते. बट आय थिंक कार आणि बाईकची सेम असते. कारची पण आहे ना मॉडेलवर डिपेंड करतं. जर तुमची मोठी कार आहे ना तर प्राइस जास्त असते आणि छोटी कार आहे तर प्राइस कारची पण प्राइस वेगळी आहे. मॉडेल वाईज आहे प्राइस. अच्छा आणि ठीक आहे. बाईकचा एक सेट रेट आहे. किती 210 रुपीज आहे बाईकचा एक्स्ट्रा आणि तिकीट वेगळी. तिकीट वेगळी. हा, पर पर्सन तिकीट वेगळी आणि बाईक आणि कार. तरी पण अंदाजे किती होतात? म्हणजे आता आपल्या गाडीचे काढले तर 1000 रुपीज गेले फक्त कारचे. 1000 रुपीज कारचेच गेले फक्त फक्त. कारचे 1030 रुपीज समथिंग होते तिकीट. आणि आपले तिकीट पर पर्सन? तिकीट 400 होती आपली. पर पर्सन 400 होती. तर ठीक आहे. म्हणजे 400 आहेच मिनिमम. म्हणजे 400 इज द मिनिमम तिकीट. बाकी याच्यापेक्षा जास्तच असते तिकीट. तर ते सगळं हा सगळं डिटेल्स होता गाईस. तर सगळं मला माहिती असतं. जास्त फ्लेक्स करू नको. तू करते आता आधीपासून म्हणून ठीक आहे. तर आता सगळं वैष्णवी वगैरे बघते या गोष्टी कारण की तिचं कसं गाव आहे ना अलिबाग.
जात मी तर राहते. येतच असतो. माझे माझं पण गाव आहे, माझ्या आई-बाबा मामाचं तर- पण. थांब मी बोल. नाही मी बोलणार. ओके. माझे आई बाबा महिन्यातून एकदा त्यांची फेरी असते गावाला. अच्छा. आणि हे खूप कन्व्हिनियंट पडतं. पाऊस हा. असो काही असो ही म्हणजे boat अजंठा चालू. बोट वगैरे अजून खूप ऑप्शन्स आहेत. हा, but PNP म्हणजे वगैरे bike गेटवेवरनं नाही नेऊ शकत ना त्याच्याने. Bike वगैरे थोडं म्हणजे नेऊ कन्व्हिनियंट नाही पडत. आता तुम्हाला दाखवतो मी माझा नजारा समोरचा वगैरे दाखवून घेतो. म्हणजे काय शकत. नंतर काय टाइम वगैरे भेटला नाही, बसलो झोपलो बिपलो तर थोडं आपलं 1 hourचीच journey आहे. हवानारची जर्नी आहे तशी. तर हा सगळा सीन होता. आणि कसं म्हणजे like माझ्या मामाचं पण गाव आहे तिकडे. बट आता म्हणजे आम्ही पहिले लहानपणी वगैरे जास्त जायचो, आता एवढे जात नाही आम्ही. तर आता आम्ही सेटल डाऊन होतो आतमध्ये जाऊन तिकडे. आतमध्ये मस्त AC मध्ये AC बसतो. आहे. Basically येस, मध्ये तुम्हाला दाखवतो मी cafeteria आहे. कसा सिनेरिओ आहे पूर्ण बोटीचा, काय आणि कसं आहे. जर तुम्ही बसला नसाल आणि बसला असाल तरी पण बघून घ्या. तर काय हे बघा, आता आम्ही इकडे उभे आहे. खालत्या गाड्या लागल्या आहेत आणि गाड्या आहेत ना सगळ्या पूर्ण भरलेल्या असतात. इकडून सगळे पूर्ण भरलेलं असतात. आज नाही आहे कारण की आम्ही संध्याकाळी चाललो आहे म्हणून. आता आम्ही इकडे बाहेरच आहे उभे, हवा वगैरे खातो आहे. नंतर आम्ही सेटल डाऊन होऊ, खालती इकडे जाऊ. आता आम्ही बघा वैष्णवी उभी आहे ना तिकडे. वरती पण आहे पण वरती अजून थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. तर तिकडे पण तुम्ही करू शकता. लाईक काय गरज वाटत नाही, जास्त एक्सपेन्सिव्ह काय करायचं. बघा अजून लँडवरतीच आहे आम्ही. हो काय एक नंबर सिनेरिओ भेटला आहे. सही. आता आम्ही जातो आतमध्ये, जरा तुम्हाला दाखवतो. पण मोस्टली मी आतमध्येच नाही राहणार आहे, बाहेर जरा राहील. बाहेर मस्त वाटतं, हवा येते कारण. तर काय हे बघा इकडे यांची कॅन्टीन पण आहे, मिमोज केफ नावाचं. हे सगळे असे सीट्स आहेत, कुठे पण बसू शकतात तुम्ही. बस स्कॉडा ब्रँड बेसिकली आहे आणि एकदम जास्त कन्व्हिनियंट आहे. गाईस बघू शकता तुम्ही, फुल वॉशरूम पण आहे दोन्ही पण. मग आमची फॅमिली मेंबर्स बसले आहेत सगळे. आता जाईल थोड्या वेळाने बाहेर मी. लुक घ्या पूर्ण. सो गाईस फायनली आता बोट सुटलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी कशी काय सिनेरिओ आहे इकडे. बघू शकता ते बघा, बोट सुटली आहे इकडून. हो, सनसेट पण होतो पाठी इकडे. लपला आहे रे सन, झाला म्हणे सनसेट असं दाखवलं आहे मी. अच्छा तो बेबी आहे. अच्छा असं आहे. हा अरे डेंजर आहे तो. आणि पॅनोरामिक आहे असा लास्ट. तर गायचा क्लब आहे बेव्ह्यू नावाचा, यू कॅन कम. डिझेलचा. आता आम्ही आलो एकदम टॉप वरती. अरे यार एक तासामध्ये पोचू आम्ही गाईस. तर आता ॲक्च्युली सीन का झाला काहीच माहिती आहे का, म्हणजे माईकचं रेकॉर्डिंग तर होते आहे बट जेव्हा मी रिसिव्हर लेवल लावतो आहे ना गाईस, जेव्हा लावून ठेवलं ना रिसिव्हर मी, तर आवाज ऐकायला येत नाही. ओके, मोबाईलच्या स्पीकरमध्ये. आणि जसं मी काढतो आहे ना रिसिव्हर, तर म्हणजे आपलं व्हिडिओज वगैरे जेव्हा प्ले करतो तर आवाज येतो आहे, म्हणजे माईक इज वर्किंग. तर माझी पहिली तीच पाटली होती की म्हणजे माईक वगैरे गेला की काय. 12,000चा घेतला आहे माईक, समजतंय. तर शॉर्ट थोडा वाटत होता बट फायनली माईक इज वर्किंग. बट मला ऐकायसाठी रिसिव्हर काढावा लागतो. असं काहीतरी नजारा आहे इकडे. बोट आहे. आज गर्दी कमी आहे, चांगला लक होता.
बघा वरती महाग असतात तिकीट्स. पार्टी चालू आहे वाटतं वरती. येस. व दारू वगैरे पण भेटते वरती. येस. लागले मस्त. मला ते चांगलं वाटलं की आपल्याला गर्दी कमी भेटली. समजतं. नमाज पडताय. हो. चलो आता आम्ही गाईस बसतो जरा मे बी. पण इकडे बाहेर उभं राहण्यात जाम मजा वाटते मला तरी. AC मध्ये काय आहे, घरी पण दिवसभर AC मध्ये असतो. लुक बघून घ्या तुम्ही गाईस फुल. बघा बोटी वगैरे काय मस्त येतात रे इकडे. हा. बोटी वगैरे भाई एक नंबर कॅमेरा आहे याचा. प्रॉपर मस्त येतात. अशी बोट बघा कसली एक नंबर वाटते. पूर्ण झूम करतो. आणि हनी सिंगचे गाणे लागलेत वरती मस्त. तर काय सिनेरी तुम्ही बघू शकता. काय एकदम मस्त सिनेरी झाली आहे. 7-10 झाले आता. खूप सेक्सी वाटतंय. बघा ना एकदम. वाव यार. अमेझिंग. सिक्स 40ला बरोबर बोट सुटली होती. मस्त आहे ना वैष्णवी. गायस इकडे असा वॉशरूम आहे. गायस आता आम्ही सगळे बसलो आहे इकडे M2M बोटमध्ये. स्कोडाची ॲड लागली आहे इकडे. बघा इकडे सगळं फूड वगैरे भेटतं तुम्हाला खायला. समोसा वगैरे, सँडविच वगैरे आहे. फुल मेन्यू आहे इकडे. ओके प्राईस आहे. म्हणजे एवढं पण स्वस्त नाही आणि एवढं पण महाग नाही. हाय म्हणजे महाग तर आहे. असं काय एवढं सीन नाही. आपल्या वाहनांकडे प्रस्थान करावे. सर्व वाहनांचे इंजिन बंद असावे व वाहन गिअरमध्ये ठेवावे आणि हँडब्रेक लावलेले असावे. रॅम्प खाली येईपर्यंत आणि क्रू सदस्य परवानगी देईपर्यंत कृपया इंजिन सुरू करू नये. वाहन नसलेल्या प्रवाशांनी जहाज पूर्णपणे थांबल्यावर सावधानपणे आणि राखेत उतरावे. M2M फेरीज सोबत प्रवास केल्यानंतर आपला प्रवास आनंददायी झाला असेल अशी आम्हाला आशा आहे. तर गायस आता आम्ही फायनली उतरतोय खालती गाडीमध्ये बसायसाठी. पोचलो आम्ही म्हणजे बेसिकली. लेट्स गो. इकडून सगळ्या अशा गाड्या लागल्या असतात. इकडे बसायच्या गाड्यांमध्ये आणि मग बाहेर पडायचा. सिम्पल एज फक. सिग्नल पण दाखवतो. तर म्हणजे बेसिकली हे खोलून टाकेल. आता बसतो मी गाडीमध्ये. मागे ठेवू काय? हे बाहेर का काढलंस तू? आत ठेवलेलं ना. नाही ते साईडलाच होतं. पडलं होतं. Everybody में डाल जाऊं, खुद को लेजेंड बोलते रैपर डाइसो. ट्रिप करते रैपर जैसे ये मैं तो पर लीवर में दारू मेरे नो कोडी. I'm living a little high, touching the lightning sky. ये लौंडा घूमे सिर्फ रिक्शा में, शरीर में बिजरू पे. रिक्शा से फरारी डोंगी से दुबई में जाऊंगा. लाला मैं मेहनत करूंगा, सिर्फ मुझे स्टोरी टेलिंग नहीं करनी. पर रैप करता जब निकलती मेरी स्टोरी. मैं सुना दूंगा मैं गाना मेलोडी. काफी फ्लो ले रहा मैं पर मैंने भी. तर गाईस फायनली आता आम्ही अलिबागला पोचलो आहे. आणि इकडे ना माझ्या मामाचं घर आहे आतमध्ये गल्लीमध्ये. तर आम्ही इकडे मग थांबणार नाही मामाच्या घरी. आम्ही वैष्णवीच्या घरी थांबणार आहे. तर ते बेसिकली म्हणजे हाफ ॲन आवर नंतर आहे इकडनं अलिबागवरनं. आता इकडे शार्प आहे ना गाडी लावतो आहे.
कारण की मग इकडे नाश्ता वगैरे करू आम्ही. तर नाश्ता वगैरे करायसाठी मग लाईक पार्किंग वगैरेसाठी गाडीला जागा पाहिजे ना, तर इकडे लावतो आहे. आता आम्ही मग जाऊ, मग नाश्ता वगैरे करू थोडं, नंतर मग घरी जाऊ, रेस्ट करू. काय इकडे राम काय पफे बंधू चौल, ज्याचे लोकसेवा स्वीट मान, हा पण एक फेमस आहे. अशोका पण आहे, शुद्ध शाकाहारी. तुम्ही काय बोलतो वैष्णवी, इकडे सगळे हे आहेत काय, म्हणजे शॉप लाईक शुद्ध शाकाहारीच आहेत का? असं नाही, आता आपण जातोय तिथे नॉनव्हेज पण आहे, प्लस फुलोरामध्ये पण नॉनव्हेज भेटतं. हा ते माहिती आहे मला, बट बघ ना आता 2-3 व्हेजच आहे. व्हेजच आहेत का? हां, आणि ते ब्रेकफास्ट वगैरेसाठी चांगले आहेत, लंच. येस. बा इकडे तर मी खूप वेळा जास्त आलो आहे. तर काय तिकडे आहे ना, मी लहानपणी वगैरे आम्ही इकडेच यायचो. माझ्या म्हणजे वेकेशन असायची ना आमची, तर आम्ही इकडेच यायचो. तर लिटरली मी वैतागलो होतो, कारण की मग जास्तच वेळ झाला होता, जास्त वेळ आलो आहे ना आम्ही. मग आता हल्ली वैष्णवीच्या इकडे येतो आम्ही, कारण की लाईक सीन असं आहे की ते जरा थोडंसं हे आहे, मग गावाकडे आहे, तर गावाकडे आहे तर मग एकदम मस्त वाटतं जरा जायला तिकडे. आता मी ह्या रेस्टॉरंटमध्ये जातो आहे वाटतं. येस, सागर सावली. येस, तर आम्ही चाललो आहे इकडे जेवायला. लेट्स गो. तर कायच आता फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर आम्ही आता चूज केलं आहे काय खायचं आहे आम्हाला. ते सगळं मेन्यू आहे इकडचं, काहीतरी इंटेरियर आहे. बसलो आम्ही. मी मागवलं आयटम आहे चिकन टिक्का वगैरे आणि रोटी वगैरे किंवा प्रॉन्स कोलीवाडा वगैरे, आणि लोक सगळे व्हेज खात आहेत. येस, व्हेजवाले आयटम. आम्ही नॉनव्हेज खायचं. येस, अलिबागला आलो आहे तर नॉनव्हेज खायचं की नाही, आहे की नाही. ना शनिवार आहे, मला काय विचारतोस? बोल चलता है. चालतंय. येस. आता काहीतरी आयटम वगैरे येतील आमचे, मग तुम्हाला दाखवतो काय काय आयटम आहेत ते. तर गाईस फायनली आता आम्ही इकडून जेवून चाललेलो आहे. तर गाईस आता आम्ही इकडे फायनली आमची जी गाडी पार्क केली आहे इकडे, येस दॅट वन. तर आता आम्ही बसू गाडीमध्ये आणि पिकअप करू आईला वगैरे, आई वैष्णवी, हां दोघांनाच. तर आता बसतो मी गाडीमध्ये. सो गाईस आता फायनली आम्ही जेवून आलेलो आहे आणि बसलो आहे गाडीमध्ये. जेवण सांगायला गेलो तर थोडं म्हणजे एकदम पण चांगलं नव्हतं, ठीक होतं. म्हणजे जेवला त्या मनाने चांगलं होतं, पण युनिक टेस्ट होती थोडी, बट तोड नव्हतं एवढं. चिकन टिक्का वॉज गुड. आणि म्हणजे मला पर्सनली प्रॉन्स कोळीवाडा एवढं आवडले ना, मला पण ठीकठाक होते. खूप अशी काहीतरी धनियाची टेस्ट लागत होती. धनिया म्हणजे कोथिंबीरसारखी टेस्ट लागत होती, एक चटपटा फक्त एक बस. आणि सर लाईक जेवला ना पोट एकदम असं भरल्यासारखं वाटलं खूप. अरे पोट भरलं खूप. आणि सोलकढी पण आम्ही मागवली होती, मी मे बी तुम्हाला दाखवली नसणार, कारण की मी पूर्ण फोकस लाईक जेवणावरतीच करत होतो. भूक लागली होती ना मला. हा रेस्टॉरंट आहे ना, हा चांगला आहे रेस्टॉरंट. काय नाव होतं त्याचं? मी विसरलो. चल जाऊन दे, गेलं पाठी ते. तू पण चांगला रेस्टॉरंट आहे. आम्ही तिकडे थाळी बिळी खात होतो. अच्छा, का नॉनव्हेज म्हणजे फिश चिकन फिश. बट मला म्हणजे एवढं खास नाही वाटलं आपण जेवलो तिकडे एकदम, पण बट ठीक होतं. इनफॅक्ट म्हणजे आता आपण खातो मुंबईला वगैरे त्याच्यामुळे वाटलं असेल मला ना, तो एक फॅक्टर होता. मुगलाई डिश होती रे ती. मुगलाई डिश. हा आपल्या इकडे बघ, हा समजलं मला. आपल्या इकडे कसं लाईक थोडा मोमेडियन एरिया आहे ना आपला, तर तिकडे कसं एकदम मुगलाई वगैरे आहे ना, नेक्स्ट लेवल भाई. तुम्ही एकदा काय सर डोंगरीमध्ये या, डोंगरी किंवा कुर्ला, म्हणजे डोंगरीला या तुम्ही. आता मी तिकडे राहतो ना त्या साईडला, तर मी तुम्हाला चांगलं सांगू शकतो. आता आम्ही करू पिकअप वैष्णवी आणि आईला. हा गायस, हे लोक सगळे आता आईस्क्रीम खातात, आम्ही खात नाही. मी आणि वैष्णवी वी आर नॉट इटिंग.
गळ्याची भीती वाटते मला. मला स्वतःला गळ्याची आणि सर्दी बिर्दी पकडेल. पण 2 दिवस काढायची आहे ना ट्रिप. येस. तर आता इकडून आम्ही जाऊ डायरेक्ट वैष्णवीच्या गावी. इकडून हाफ ॲन आवर आहे ना, हाफ ॲन आवरचा रस्ता आहे, पोचून जाऊ. मग तुम्हाला डायरेक्ट मग थोडेसे टेक्स्ट टाकेल मी मध्ये मध्ये. जास्त शूट नाही करत आता, डायरेक्ट. मी पण थकलो आहे ट्रॅव्हल करून. एवढं नाही थकलो आहे पण. हां, बोट पण होती मस्त फुल आणि वातावरण पण एकदम मस्त आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट मी घरी गेल्यावर भेटतो, पण त्याच्या आधी टाकेल थोडे, कारण रात्र पण झाली आहे ना, तर मी B-rolls वगैरे जास्त नाही टाकू शकत. येस, अलिबाग खूप सुंदर आहे. येस येस, दॅट आय ॲग्री अँड यू ऑल्सो ॲग्री अँड आय मालवणी. तर गायस इकडे बघा, एकदम रस्ता नॅरो आहे. वैष्णवीचे मम्मी पप्पा चालले आहेत पुढे. आता पोचून जाऊ घरी आम्ही 2 मिनिटामध्ये. सो गायस फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे लाईक वैष्णवीच्या घरी. तुम्हाला घर मी नंतर दाखवतो. आता वाजले 11:30. आता मी झोपून जाऊ, तरी वरची रूम तुम्हाला दाखवतो एकदा. मी वैष्णवी बसली आहे, ही वरची रूम आहे बघा, रूमवरती. मी आलो आता आतमध्ये, झोपून जाऊ तिकडे. अशी बाल्कनी टाईप आहे. तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी संपवतो आता. बाय. तर गाईस फायनली आता आम्ही बसलो आहे कॅबमध्ये, आणि मी शूट नाही केलं. कॅबमध्ये म्हणजे गाडीमध्ये, सॉरी.